लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो साम टीव्हीची एक मोठी बातमी समोर आली आहे। 3000 रुपये तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। म्हणजे कोणता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र वाटप होणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। तर कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतंय की हा 3000 रुपयाचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटावा, म्हणजे जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता आम्हाला एकत्र भेटावा असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतंय, कारण की बातमी त्या स्वरूपात समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो सगळ्यांना माहित आहे आज 24 तारीख आहे, 24 जून आहे आणि उरले फक्त 5 ते 6 दिवस आता या ठिकाणी उरलेले आहेत आणि या 6 दिवसामध्ये जर पैसे नाही आले तर या ठिकाणी हा हप्ता तुम्हाला 3000 रुपये भेटणार अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला या ठिकाणी लाडक्या ताईंनो दाखवणार आहे। तर सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारायचा, लाडक्या ताईंनो तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत, नाव, जिल्हा आणि 11वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय, कारण की एक साम टीव्हीची मोठी बातमी आली आहे 3000 रुपये हप्ता वाटपाबद्दल, ती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया, वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करणार आहे। आणि लाडक्या ताईंनो चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे, लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे, त्याच्यामुळे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला 12वा हप्ता म्हणजे कोणता, जून महिन्याचा हप्ता। खूप वाट बघत आहेत लाडक्या ताई, गरीब ताई तर खूप वाट बघत आहेत या हप्त्याबद्दल, कारण की शिक्षणाचं साहित्य घ्यायचं आहे, वेगवेगळ्या फीस भरायच्या आहेत लहान मुलांच्या, त्याच्यामुळे लाडक्या ताई या ठिकाणी अगोदर वाट बघत बसलेत हा जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, 12वा हप्ता कधी भेटणार आहे अशा स्वरूपाची वाट त्या बघत आहेत। आणि या स्वरूपात जर जून महिना आणि जुलै महिन्याचा हप्ता जर एकत्र भेटला, 3000 रुपये एकत्र भेटले तर खूप चांगली गोष्ट होणार आहे, त्याच्याबद्दल ही बातमी समोर आली लाडके ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। कोणतं आता बघा काय नेमकी बातमी असणार आहे, 3000 हप्ता रुपये कधी भेटणार आहे ही आपण बातमी या ठिकाणी बघणार आहोत। साम टीव्हीची बातमी आहे, 3000 रुपये हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे। त्याचबरोबर 3000 हप्ता कोणत्या महिलांना भेटणार आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना हा 3000 रुपये हप्ता भेटणार आहे। सर्वच महिलांना 3000 रुपये भेटणार नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। असं समजू नका की बाबा सरसकट 3000 भेटणार असं नाही, 3000 रुपये कुणाला भेटणार ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर 12वा हप्ता म्हणजे कोणता, जून महिन्याचा हप्ता या 6 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये भेटणार आहे का, आज पण वितरण झालेलं नाहीये, आज 24 जून आहे, आज पण वाटप झालेलं नाहीये। तर मग आता उद्यापासून 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत काय असेल हा महिना, त्यापर्यंत हप्ता वाटप होणार आहे का नाही हे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्या लाडके ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। 3000 रुपये हप्ता, तर लाडके ताईंनो कुणाकुणाला असं वाटतंय की 3000 रुपये आम्हाला जर हवेत म्हणजे हवेत, जून महिन्याचा हप्ता खूप उशीर झालाय, त्यांनी टाकला नाही, टाकायला पाहिजे होता टाकला नाही, मग जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा पुढचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर हप्ता वाटप करावा आणि लवकरात लवकर हा अकाउंटला 3000 रुपये द्यावेत असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतंय एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की आपल्याला मागणी करायची लाडके ताईंनो। जर आपण मागणी केली सरकारकडे तर नक्कीच हे गोष्टी पूर्ण होणार आहेत। तर अगोदर बातमी दाखवतो, नेमकी बातमी काय आहे ती तुम्हाला बातमी आधी साम टीव्हीची बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता साम टीव्हीची ही बातमी आहे। साम टीव्ही या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर दिवस पण दिसत आहे 24 जून, म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे, 24 जूनची बातमी आहे। तर बातमी काय बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला जून जुलैचा हप्ता एकत्र येणार, खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार, खात्यामध्ये 3000 होणार जमा। तर म्हणजेच काय, जून महिना आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आणि त्याचबरोबर 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशा स्वरूपाची बातमी तुमच्यासोबत हेडलाईन समोर दिसत आहे। कारण की बघा लाडके ताईंनो ह्या गोष्टी मी स्वतः सांगत नाहीये, ज्या गोष्टी टीव्हीमध्ये येतात, न्यूजपेपरला येतात किंवा ज्या वेगवेगळे अधिकारी आहेत, जे कोणी मंत्री आहेत त्यांच्या फेसबुक चॅनलवर असेल किंवा ट्विटर अकाउंटवर असेल, ज्या माहिती येतात, ज्या खऱ्या माहिती असतात त्याच माहिती तुम्हाला मी देत असतो। त्याच्यामुळे लाडके ताईंनो आपले हे लाडक्या बहिणीचं एकदम अधिकृत चॅनल आहे, एकदम योग्य चॅनल आहे, ज्याच्यामध्ये खऱ्याच बातम्या या ठिकाणी सांगितल्या जातात, खोट्या बातम्या या ठिकाणी आपण सांगत नाही। त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन तयार असेल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला या ठिकाणी बघूया नेमकी बातमी काय आहे, हे साम टीव्हीने काय दिलेले आहे। लाडकी बहीण योजना जून आणि जुलै इन्स्टॉलमेंट कोर टार्गेट, लाडक्या बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, जून आणि जुलै पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात, तर अशा स्वरूपाची शक्यता त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे। तर पुढे आपण नेमकं बघूया त्यांनी काय सांगितलेले, कोणत्या तारखेला काही भेटतंय का हे सांगितलेले। या ठिकाणी तुम्ही हे आपण गोष्टी बघू शकता, लाडकीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार,
3,000 रुपये जमा होणार अशा स्वरूपाची त्यांनी हेडलाईन दिलेली आहे। त्याच्यानंतर बघा साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर मी दाखवत आहे, तुम्ही स्वतः पण या ठिकाणी क्रॉस चेक करू शकता, कारण की ह्या गोष्टी मी सांगत नाहीये, साम टीव्हीने ही माहिती दिलेली आहे। चला बघूया साम टीव्हीने अजून काय बोललेलं आहे। लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी आहे, जून महिना संपत आला तरी अद्याप महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले नाहीत, त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। अजूनही पैसा जमा न झाल्याने आता जून जुलैचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झालेल्या आहेत। बघा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत, जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे। बघा मागच्या वेळेस रक्षाबंधनाच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, आता रक्षाबंधन पण जवळ लवकरच यायला लागलंय, तर लक्षात घ्या त्याच्या वेळेस तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटला होता। त्या स्वरूपात जर जून जुलै महिन्याचा हप्ता जर एकत्र भेटला तर खूप चांगलं होणार आहे, रक्षाबंधन आपलं चांगलं जाणार आहे। किंवा जुलै ऑगस्टचा पुढच्या महिन्याचा हप्ता जर पुढच्या महिन्याच्या अगोदर वेळेस एंडिंगला जर दिला ते पण अजून चांगलं होणार आहे। जून महिन्याचा हप्ता लगेच देऊन टाका आम्हाला, आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकत्र 3,000 रुपये तुम्हाला रक्षाबंधनाच्या अगोदर आम्हाला द्यावेत अशा स्वरूपाची पण या ठिकाणी मागणी या ठिकाणी होत आहे लाडक्यानो। त्याच्यामुळे व्हिडिओ अजून बघा, व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे, शक्यता या ठिकाणी दिलेली आहे, यावर कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही। लाडकींना जून जुलैचा हप्ता एकत्र मिळणार का या संबंधात काय बघा, लाडकी बहीण योजनेत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकते। यामागे कारण असे आहे की महिना संपायला फक्त अवघे 6 ते 7 दिवस उरलेले आहेत, अजूनही याबाबत घोषणा केलेली नाही। आधी 2 महिन्याचे हप्ते एकाच महिन्यामध्ये देण्यात आले आहेत, त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार हा असा प्रश्न विचारला जात आहे, मात्र अद्याप कोणती घोषणा झालेली नाही। ही पण गोष्ट लक्षात ठेवा, हे रिपोर्टर जे असतात टीव्ही चॅनलवर असतील, न्यूजपेपरवाले असतील, यांनी ही बातमी त्यांना सूत्राकडून कळलेली असणार आहे, पण अधिकृत माहिती अजून समोर आली नाही। म्हणजे कोण अधिकृत माहिती, म्हणजे याचा अर्थ असा असतो की मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, अर्थमंत्री असतील आपले, किंवा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम असतील, यांनी कोणीच काही बोललेलं नाहीये की कधी पैसे जमा होणार, हप्ता कधी जमा होणार आहे त्याच्याबद्दल। त्याच्यामुळे लक्षात घ्या, अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, फक्त यांनी काय सांगितलेलं आहे की या जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो अशी शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे स्वतः घोषणा करून लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती देतात, त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातात, मात्र जूनचा 1,500 रुपये संबंधात कोणतीही माहिती अजूनपर्यंत आलेली नाही। ही पण गोष्ट लक्षात ठेवा लाडक्याजनो। बऱ्याच ताईंना आता उत्सुकता लागलेली आहे, जून महिन्याचा हप्ता आम्हाला नेमका भेटणार आहे तरी कधी। आता जवळजवळ मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये टाकला, जून महिन्याचा हप्ता पुढे जुलै महिन्यामध्ये जाईल, जुलै हप्त्यामध्ये नाही भेटला तर जुलैचा ऑगस्ट मध्ये जाईल, असं जर प्रत्येक महिन्याला पुढे पुढे होत गेलं तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी काय होणार आहे, त्रास होणार आहे। आणि ज्या गरीब ताई आहेत, ज्या वाट बघत बसलेल्या आहेत की बाबा त्याच्या या 1,500 मुळे आम्हाला काही ना काही आमच्या घरामध्ये काहीतरी सुख सुविधा येतील, किंवा या ठिकाणी आमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील, अशा स्वरूपाचे जे प्रश्न त्यांचे आहेत ते त्यांना सोडवता येणार नाही। त्याच्यामुळे सरकारने जे वचन दिलेलं आहे ते 1,500 रुपये लवकरात लवकर त्यांनी द्यावेत, प्रत्येक महिन्याला द्यावेत अशा स्वरूपाची आपण मागणी पण या ठिकाणी करत आहोत लाडक्यानो। तर लक्षात घ्या, अजून एक मागणी लाडक्या बहिणीच्या वतीने येत आहे, ती मागणी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। सगळेजण याला सहमत आहेत का मला कमेंट बॉक्सवर सांगा। अजून एक आपण सरकारकडे मागणी करणार आहोत, 5वी मागणी असणारी ही मागणी आहे, ती म्हणजे ज्या नवीन ताई आहेत त्यांचे अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत, नवीन ताईंचे अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत, व ज्या ताईंचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, पेंडिंग झालेले आहेत, त्यांचे अर्ज लवकरात लवकर अपडेट करण्यासाठी त्यांना परमिशन द्यावी, ही आपली 5वी मागणी आहे। तर कोण कोण ताई या मागणीसाठी सहमत आहेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की बऱ्याच ताई अशा आहेत ज्यांनी अजून फॉर्मच भरला नाही लाडक्या बहिणीचा, आणि अशा बऱ्याच ताई आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत काहीतरी कारणास्तव, त्याच्यामुळे त्यांना नवीन फॉर्म असा किंवा अपडेट फॉर्म करता येत नाही, त्या ताईंसाठी लवकरात लवकर ऑप्शन तयार करून द्यावं, लवकरात लवकर त्यांनी काहीतरी करून या ठिकाणी नवीन लाडक्या बहिणीला आणि जुन्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशा स्वरूपाची मागणी आपण या ठिकाणी सरकारकडे करत आहोत। आणि मागणी पत्रामध्ये पण मी लवकरात लवकर ही मागणी या ठिकाणी ऍड करणार आहे। तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे का, सगळ्यांचा सहमत आहे का या मागणीबद्दल एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की काल देखील मी या ठिकाणी बऱ्याच पत्रकारांशी चर्चा साधले, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना पण भेट दिलेली आहे, आज पण या ठिकाणी एक मोठ्या माणसाबरोबर मी भेटणार आहे, त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे आणि आपल्या मागण्या त्यांना पुढे मी देणार आहे। त्याच्यामुळे लाडक्यांनो एक सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही याच्याशी सहमत आहेत का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सगळ्यांनी सांगायचं आहे। चला इथेच थांबूया, काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारता आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण सरकारपर्यंत आपल्या ह्या मागण्या पोहोचवायच्या आहेत। चला इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।